नमस्कार, मी रंजना पाटील फिशार न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। उल्हासनगर कॅम्प 4 भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महासचिव सौ विनायकी उदय पाटील यांच्यातर्फे लोकप्रिय आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्या ठिकाणी महिला मोर्चा वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। मंडळातर्फे मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आमचे कल्याणपूरचे लाडके आमदार श्री गणपतदादा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि दादांनी इथे उपस्थिती लावली आहे, तर मी दादांचे खूप खूप आभार मानते आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करू। नमस्कार, मी विनायकी उदय पाटील, भारतीय जनता पार्टी जिल्हा महासचिव महिला मोर्चा उल्हासनगर। आज आम्ही उल्हासनगर 4 येथे
आमचे उल्हास कल्याणपूर्वचे लाडके आमदार श्री गणपतदादा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब जी मुलं आहेत त्यांना मोफत वह्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर इथे आलेल्या सर्व माझे जे पदाधिकारी आहेत, महिला मोर्चाच्या पदाधिकारी, तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा पदाधिकारी, उत्तर भारतीय सेलचे पदाधिकारी, हे जे सर्व पदाधिकारी जे इथे आले आणि माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, तर मी त्यांच्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. बोला. मॅडम, आज गरजू मुलांसाठी वह्या वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला, तर तुम्ही काय बोलणार? सगळ्यात पहिले तर नमस्कार. मी अश्विनी मडवी, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा. आज मला खूपच आनंद होत आहे की मी आज मंडळ क्रमांक 4 येथे आलेले आहे. आज इकडे कार्यक्रमासाठी माझे सगळ्यात लाडके भाऊ दादा उदय पाटील आणि त्यांच्या मिसेस म्हणजे आमच्या महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ विनायकीताई पाटील यांनी आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, यांना दादा गणपतशेठ गायकवाड यांचा आशीर्वादाने खरं तर हा कार्यक्रम आज करण्यात आलेला आहे. तर जे खरोखर गोरगरीब मुली आहेत आणि ज्यांना शिक्षणासाठी अडचण येत आहे किंवा ते आर्थिकरित्या कमकुवत आहेत, त्यांना आज इकडे त्यांना वह्या वाटपाचा हा छान कार्यक्रम करण्यात येत आहे. आणि आज इतके विद्यार्थ्यांचा चांगला रिप्लाय बघून मला एवढा आनंद होत आहे की मी माझ्या दादांना, उदय पाटीलजींना आणि विनायकी पाटीलला असं सांगेल की त्यांनी असे नेहमी कार्यक्रम करण्यात यावे आणि गोरगरिबांसाठी हे नेहमी त्यांनी कार्यक्रम राबवण्यात यावे आणि पुढच्या गोष्टींसाठी मी त्यांना सदिच्छा देते आणि शुभेच्छाही देते. धन्यवाद.